आज ना मी 2 किलोच्या गव्हाच्या पिठाची बिस्किटं बनवली आहेत. सगळं मटेरियल आहे ते घरगुती मटेरियल आहे. गहू दळून आणलेले आहेत, स्पेशल दळून आणलेले आहेत बरं का. एकदम जसं बिस्किटाला पाहिजे थोडं गर्भ म्हणजे बेसन पिठासारखं सेम तसं काकीने दळून आणलेलं होतं. त्यानंतर त्यासाठी 1 किलो साखर, परवा एका ताईने कमेंट केलेली 2 किलोसाठी साखर किती वापरली, तर 1 किलो साखर वापरली म्हणजे पिठी साखर. त्यामध्ये भरपूर वेलची त्यांनी आणलेली, जवळजवळ 50 का 60 रुपयाची काहीतरी ती वेलची होती. तेवढी सगळी बारीक करून आणलेली, कारण वेलची थोडी महागच आहे. मी त्यातली निम्मी घातली, निम्मी त्यांना घरी न्या म्हणून ठेवली. त्यानंतर बेकिंग पावडर, बेकिंग सोडा 2-2 चमचे टाकायचे आणि अमोनिया 4 चमचे टाकायचे. म्हणजे 1 किलोच्या डबल इथं आपल्याला ही पावडर करायची आहे. बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत की अमोनिया नाही वापरला तर चालेल का. बिस्किटऐवजी तो केक बनेल, बिस्किट बनणार नाही. अमोनिया हा घालावाच लागतो. बेकरी अमोनिया, अमोनियामध्ये बरेचसेच प्रकार आहेत, त्यातला आपल्याला बेकरी अमोनिया वापरायचा आहे. आता या काकींची चूक काय झाली, फ्रीजमध्ये डबा ठेवला, येत्या वेळेस उचलून घेऊन आल्या. त्याचा सगळा असा बर्फ तयार झालेला आणि हे तूप गरमसुद्धा करता येत नव्हतं, कारण तूप हे प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये होतं. मी त्यांना सांगितलं प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये कधीही तूप ठेवायचं नाही म्हणून, कारण ते गरमही करता येत नाही आणि फ्रीजमध्ये असल्यामुळं आपण ते तूप काढूसुद्धा शकत नव्हतो. शेवटी मलाच त्याच्यासाठी कसरत करावी लागली. एकदम कोमट पाणी केलं, गरमसुद्धा पाणी केलं नाही, कारण प्लॅस्टिकचा डबा असल्यामुळं तो पागळू शकत होता. म्हटल्यावर कोमट पाणी केलं आणि त्यामध्ये डबा ठेवला. जवळजवळ ही प्रोसेस करायला 15 ते 20 मिनटं गेलीत, कारण पाणी थंड होत होतं. कारण डबा एकदम थंड असल्यामुळं पाणीसुद्धा लगेच थंड होत होतं. 2 ते 3 वेळा पाणी मी कोमट केलं आणि त्यामध्ये डबा ठेवला आणि मग त्यातलं तूप काढलं. तूप मोजून बघितलं नाही, त्यानंतर साखर मोजून बघितली नाही. काकीने मला सांगितलं हे साहित्य मी मोजून आणलं आहे, त्यामुळं नेहमीचे कस्टमर असतील त्यांना माहिती आहे, त्यामुळं मी मोजून घ्यायचा त्रास करत नाही, त्यांच्यावर विश्वास ठेवलेला असतो. तर या काकीने बघा माझ्यासाठी काय सांगितलं आहे ते. मला मापट्याचं माप असतं ते समजत नाही. आता मापटं कुणाकुणाला समजतं हे मला माहिती नाही, पण तरीसुद्धा मी सांगते त्या काकीने मला सांगितलं आहे ते. 3 मापटी गहू दळून आणले आहेत म्हटल्या त्या. 3 मापटी म्हणजे 2 किलो आणि त्याचं पीठ पडतं ते 250 पीठ पडतं, म्हणजे 2 किलो पिठामध्ये 250 भरते. आता तुमच्या इकडं काही म्हणतात मला माहिती नाही, पण मापटं, चिपटं, शेर, 250 असं आमच्या इकडं म्हटलं जातं. तर ज्या जुन्या आहेत बायका त्यांना ते सगळं मेजरमेंट माहिती आहे आणि बरोबर तेवढं भरतं. साखर किती भरते, तांदूळ किती भरतं, पीठ किती किलोमध्ये भरतं हे सगळं त्यांना माहिती आहे, त्याप्रमाणे ते घेऊन येतात. आता यामध्ये सगळं पीठ घातलं आणि दूध घातलं आणि हे पीठ आता आपल्याला एकदम सैलसर मळून घ्यायचं आहे. निम्म दूध सुरुवातीला घातलं, निम्म दूध जसं लागल तसं हळूहळू आपल्याला घ्यायचं आहे. आकडी दूध आहे, म्हैशीचं दूध आहे, तूपसुद्धा म्हैशीचं आहे घरचं. त्यानंतर याचे असे रोल बनवून घेतले आणि इथं जे आमच्यात बिस्किट बनवायला येतात ते आळशी नसतात, मला गोळे करूच लागतात. न सांगता स्वतःचे गोळे करून दुसऱ्याचे गोळे करायला सुद्धा मदत करतात. आता इथं सुद्धा तसंच झालेलं आहे. मी गोळे बनवत आहे, काकी गोळे बनवत आहेत आणि जी दुसरी आणखीन एक जण आलेली होती म्हटलं तू गोळे बनवू नको, मी गोळे बनवते आणि तू मोबाईल पकड. तिनं मोबाईल पकडला, अँगलच बदलून टाकला. नंतर तिला मी सांगितलं की असा मोबाईल पकड म्हणून. त्यामुळं हा व्हिडिओ थोडासा चुकीचा थोडासा दिसत आहे, समजावून घ्या तुम्ही. कारण हे काम करत असताना कामावर आपण टार्गेट करायचं असतं आणि जे शूटिंगचं काम आहे त्याच्यावर मी जास्त टार्गेट करत नाही, कारण बिस्किटं चांगली होणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण ही बिस्किटं गाव लेवलला जातात आणि जर मी चांगली बनवली नाहीत तर लगेच त्याचा प्रचार होऊन जातो की बिस्किट चांगली बनवली नाहीत म्हणून. त्यामुळं माझं लक्ष पूर्णपणे
त्या बिस्किटावरती असतं. तोपर्यंत आहो बाहेर गेलेले, त्यांना रिक्वेस्ट केली थोडं तरी मदत करा प्रेस करण्यासाठी, आणि बिस्किट भरपूर आहेत करायला म्हटल्यानंतर ते लगेच बसले. आज मला तिघांची मदत झालेली आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की एकटीला बिस्किटं बनवावी लागतात आणि ती एकटी मी बनवते सुद्धा. एकदा जर जबाबदारी एखाद्या कामाची जर घेतली तर ती कोणी बरोबर असू दे अगर नसू दे, ती स्वतः पार पाडायची आपली ताकद पाहिजे किंवा आपली तयारी पाहिजे, तरच आपण एखाद्या कामामध्ये सक्सेसफुल होतो. आणि ते मी करते. काही जरी झालं तर अजिबात मी मागं पडत नाही. आता 2 किलोची बिस्किटं इथं 3.5 किलो तयार झालेली आहेत. 160ला बिस्किटं घातली आणि 160ला काढली. 20 मिनटं बिस्किटं बेक केलेली आहेत. हा 2 पहिलीचा डब्बा आहे. तर एवढी सगळी बघा, हे 2 ट्रे भरलेले आहेत. एवढी बिस्किटं ही तयार झालेली. आजचा व्हिडिओ कसा वाटला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत